महिलांकडून पैसे घेणारा तलाठी निलंबित, लाडकी बहीण योजनेत अकोल्यात सुरू होती लूट। अकोला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी प्रगणे बाळापूर येथील तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे। अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याची बातमी व व्हिडिओ काही माध्यमातून प्रसिद्ध झाला। या संबंधी तलाठ्यांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली, मात्र त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही। त्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली, तसेच साझाचे ठिकाणी 8 नागरिकांचे बयानही घेण्यात आले। तलाट्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी 30 रुपयांची मागणी केली असे बयान नागरिकांनी दिले। दप्तर तपासणीत गाव नमुना 1च्या नोंदी गाव नमुना 5शी न जुळणे, नमुना 1अ 1ई पर्यंत अद्ययावत नसणे, गाव नमुना 2ई चावळीत अद्ययावत नसणे, फेरफार प्रलंबित असणे, त्यात विसंगती आढळणे, ई चावडीमधील नमुना 6ड निरंक असणे, नमुना 15 मध्ये नोंदी नसणे, दप्तरात दैनंदिनी कार्यालयात आदर्श तक्ता नसणे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या। शासकीय कामात हलगर्जीपणा, सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे। अकोल्याचे SDO डॉक्टर शरद जावळे यांनी ही कारवाई केली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 अकोला।